कल्याण के केडीएमसी मुख्यालय में आज कांग्रेस की महिला पदाधिकारियों ने जोरदार हंगामा किया। यह हंगामा उस समय शुरू हुआ जब कांग्रेस की महिला जिलाध्यक्ष कांचन कुलकर्णी ने मतदान सूची से एक अमृत व्यक्ति का नाम हटवाने के लिए चुनाव कार्यालय पहुंची। कांचन कुलकर्णी का आरोप है कि संबंधित कर्मचारी ने नाम हटाने के बदले 1000 रुपए की मांग की। उन्होंने कहा कि यह सीधा भ्रष्टाचार है और ऐसे कर्मचारी के खिलाफ तुरंत कार्रवाई होनी चाहिए। काय होता प्रकरण? आज मला सकाळी अहमद कांबळे नामक म्हणजे माझा सहकारी आहे त्याचा फोन आला। त्याच्याकडे एक महिला आणि एक पुरुष गेले की आम्ही सतत महानगरपालिकेत जात आहोत, माझे जे सास ससूर वारलेत त्यांचं नाव यादीतून कट करण्यासाठी। पण एक पोरगा इथे महानगरपालिकेत असतो कायम, त्या मुलांनी त्यांच्याकडे 1000 रुपयाची माग केली। त्यांची परिस्थिती 1000 रुपये देण्याची नव्हती। मेलेल्या माणसाच्या नाव कट करण्यासाठी जर अशी लोक पैसे मागत असतील तर महानगरपालिकेच्या कुठल्या अधिकाऱ्याच्या छत्रछायेखाली हे कारभार सुरू आहे ह्याची महानगरपालिकेने चौकशी केली पाहिजे। आणि तो पोरगा कुठल्या पदावर कार्यरत आहे, कारण की तो कुठून नाव काढायचं होतं? हे मतदार यादीतून नाव कट करण्याचे 1000 रुपये मागण्यात आले। तर मी सकाळी मला अहमदने सांगितल्यानंतर मी त्याला सांगितलं की तू एकदा स्वतः फोन करून बघ की हे काय प्रकार आहे। तर त्याच्यात तो बार्गनिंग करतोय, 1000 नसतील तर 800 द्या आणि जीपे करा। इतकं कसं काय मन वाढलं यांचं।